जरा काही प्लान्स होते तुझ्यासोबत डिस्कस करायचे होते. हां शुअर. या मागे आपण डिस्कस केला त्याप्रमाणे मी आणि आपल्या परचेस आणि HR डिपार्टमेंटचे हेड लवकरच जर्मनीला जाणार आहोत. तिथे सुरू होणाऱ्या आपल्या फॅक्टरीसाठी कोणकोणते रॉ मटेरियल्स लागतील, तसंच एम्प्लॉईज कसे हायर करायचे हे बघणार आहोत. आणि आपल्या जुन्या क्लायंट्स बरोबर मीटिंग देखील करणार आहोत. ह्या व्यतिरिक्त काही गोष्टी अजून हव्या असतील तर जरा तुम्ही मार्गदर्शन करा. अथर्व, सॉरी केशव काका, माझं लक्ष तुम्ही प्लीज रिपीट करू शकता का? आय एम सॉरी. अथर्व, हा जो काही आनंद तुमच्या चेहऱ्यावर ज्या गोष्टीमुळे आलाय ना, ती गोष्ट एन्जॉय करा. हो, कितीतरी दिवसांनी तुम्हाला मी असा आनंदी बघतोय. आज खरंच मी खूप खुश आहे. आज आपल्या वेदाने केस विंचरले होते. छान 2 वेण्या घालून ना ती शाळेत पण गेली आहे. ती एक मीरा नावाची मुलगी आहे. माहीत नाही तिने काय जादू केली आहे वेदावर, पण वेदा तिचं ऐकायला लागली आहे. म्हणून मी मीरालाही सांगितलं की वेदाला माझ्याशी बोलायला सांगावं. आणि काका, मला खरंच असं वाटतंय की वेदा तिचं ऐकेल आणि माझ्याशी बोलेल. देव आहे तुमच्या पाठीशी. तुमची ही इच्छा देखील तो पूर्ण करेल. हो, मी प्रार्थना करेन देवापाशी. बरं, आपण मग आज अकाउंट्स डिपार्टमेंटच्या लोकांशी बोलून घ्यायचं का? त्यांच्याबरोबर ना आजच मीटिंग होणं गरजेचं आहे. गुड जॉब. आपल्या वेदाला खूप आवडेल. आई अनन्या, माझं असं झालं की कधीही वेदा इथे एकदाची येते आणि हे गिफ्ट्स, चॉकलेट्स, टेडी बेअर्स, बलून्स हे सगळं बघते. आणि अथर्व, तुझ्या मनातले भाव तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत. किती दिवसांनी मी तुला एवढा आनंदी बघते. आई, अगं दादाला खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा वेदा येऊन त्याला मिठी मारेल. खरंच आज मीराच्या सांगण्यावरून वेदा जर का इकडे आली आणि या दोघांमधला अबोला सुटला ना, तर मी कायम मीराची ऋणी राहीन. ट्रू. वाव, दिस इज अमेझिंग. किती सुंदर म्हणलं हे सगळं. वाव. अथर्व, रेडी वेदाला मिठी मारण्यासाठी? तुला खरं सांगू का, तुझ्यापेक्षा जास्त आतुरतेने वाट पाहत होते मी या क्षणाची. सो एक्साइटेड. माया, आज या बापलेकींच्या मध्ये येऊ नकोस प्लीज. ओके ओके. आवडतात म्हटल्यावर सांगावं लागणार ना. बरं, मी तुला गोपाळ काकांची गोष्ट सांगेन, पण माझी एक अट आहे. ती जर तू मान्य केलीस तर हीच काय, रोज तुला नवीन नवीन गोष्टी सांगेन. अट काय असं? बरं सांगते. हे बघ, तू तर गुड गलेस, मस्ती पण करत नाहीस, सगळ्यांचं ऐकते, पण शाळेचा अभ्यास पण वेळेवर पूर्ण करतेस. पण वेदा, मला ना तुझी एक गोष्ट आहे जी असं वाटते की तू बदलायला हवीस. तुझ्या बाबांची नीट वागायला काय हरकत आहे? हे बघ वेदा, मला सांग, आपण आपल्या बाबांची कट्टी घेतो का? वेदा, बळा, प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे बाबा स्पेशल असतात. तसेच तुझे बाबा पण स्पेशल आहेत अगं. तुझ्या बाबांचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, त्यांचा खूप जीव आहे तुझ्यावर. मग तू अशी बाबांवर रुसली कायस? वेदा, तू बाबांशी बोलत नाहीस ना, तर ते पण हसायचं विसरलेत अगं. ते खूप प्रेम करतात तुझ्यावर. त्यांचा जीव तुटतो ग तुझ्यासाठी. बळा, बाबांच्या आयुष्यातून काही तर निघून गेलीये. आता तू पण दूर झालीस तर ते एकटे पडणार ना. वेदा, अगं काय झालं? असं काय करतेस? ऐकून तरी घे माझं आणि रडू नकोस. वेदा, अगं केस का सोडलेस? हे चित्र
तू काढलेस? वेदा, हे खरं आहे? वेदा म्हणते ते खरं असेल का? वेदाच्या बाबांनी स्वतः त्यांच्या बायकोला मारलं असेल? पण मंजिरीबाई साहेब तर म्हणत होत्या त्यांचा अंबिकाताईंवर खूप जीव होता. मग ते का असं करतील? वेदा तरी का खोटं बोलेल ना? त्या दोघांचं भांडण एवढा टोकाला गेलं असेल का? इतकं की त्यांनी ताईंचा जीव घ्यावा? त्या दिवशी अथर्व आणि अंबिकाचं भांडण झालं. आम्ही कोणीच घरी नव्हतो. अंबिका, अथर्व आणि वेदा हे तिघच घरी होते. वेदाने त्या दोघांना भांडताना पाहिलं तुला मरायचं आहे ना? हा, मरायचं तुला? जा. आणि तो राग मनात धरून तिने स्वतःला जाळून घेतला.